नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सौ सुनीता विनोद सिंगारे, अर्थशास्त्र विभाग, विवेकानंद महाविद्यालय, औरंगाबाद. आपण MA द्वितीय वर्षाचे जे पेपरचा अभ्यास करणार आहोत त्या द्वितीय वर्षाच्या पेपरच्या अभ्यासामध्ये आपल्याला इंडियन इकॉनॉमिक पॉलिसी पेपर सेकंड हा अभ्यासायचा आहे. तर यामध्ये आपल्याला 5 युनिटचा अभ्यास करायचा आहे. हे 5 युनिट आपल्याला कोणते कोणते आहेत हे आपल्याला थोडंसं आपण आढावा घेऊया आणि त्यामध्ये आपल्याला पुढच्या दृष्टीने आपल्याला माहिती मिळवण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर पहिले युनिट आपल्याला सांगता येईल की प्लॅनिंग इन इंडिया. प्लॅनिंग इन इंडियामध्ये आपल्याला वेगवेगळ्या उदाहरणार्थ 11वा प्लॅन, 11व्या पंचवार्षिक योजनेचा जो आराखडा आहे तो काय आहे, ह्या अनेक पॉईंटचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. दुसरं युनिट आहे द ॲग्रिकल्चरल सेक्टर. यामध्ये देखील आपल्याला ॲग्रियन क्रायसिस इन इंडिया, ॲग्रिकल्चरल पॉलिसी 2000, फार्मर पॉलिसी 2007, ॲग्रिकल्चरल सबसिडीज, इंडियन फार्मर सबसिडीज, अशा अनेक पॉईंटचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तिसरं युनिट आहे द इंडस्ट्रियल सेक्टर. तर यामध्ये सुद्धा आपल्याला न्यू इंडस्ट्रियल पॉलिसी 1991 अभ्यासायची आहे. त्यानंतर आपल्याला चौथं युनिट जे आहे द एक्सटर्नल सेक्टर आणि 5वं युनिट द फायनान्शियल सेक्टर, म्हणजे त्या 5ही युनिटचा अभ्यास आपल्याला या पेपरमध्ये करायचा आहे. या पेपरचं नाव आहे भारतीय अर्थव्यवस्था. तर ह्या भारतीय अर्थव्यवस्थेचा भाग दुसरा, कारण आपण तिसऱ्या सेमिस्टरमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा पहिला पार्ट किंवा पहिला भाग आपण अभ्यासलेला आहे. तर या सेमिस्टरमध्ये आपण याचा दुसरा भाग अभ्यासणार आहोत. तर या पहिल्या युनिटमध्ये आपल्याला सुरू करायचं आहे की प्लॅनिंग इन इंडिया. तर यामध्ये साधारणपणे 11वा प्लॅन म्हणजे 11वी पंचवार्षिक योजनेचा जो आराखडा आहे ते काय आहे, किंवा 11व्या याचा स्पेशली अभ्यास करायचा आहे. तर 11व्या पंचवार्षिक योजनेचा असलेला सर्वांगाने केलेला अभ्यास. तर यामध्ये आपल्याला माहिती आहे 2006 मध्ये ही योजना आयोगाने 11व्या पंचवार्षिक योजनेचा म्हणजे 2007 ते 2012 हा आराखडा तयार केला. तर या आराखड्याचं जे दिशानिर्देश आहेत, तर यामध्ये आपल्याला तीव्र आणि अधिक समावेशक विकासाकडे कसं जाता येईल हा विचार पुढे ठेवून केलेले त्याचे दिशानिर्देश आहेत. तर यामध्ये आपल्याला त्याची उद्दिष्ट काय आहे, त्याचं लक्ष्य काय आहे, त्याचं धोरण काय आहे, ह्या सगळ्यांची रूपरेषा आपल्याला या 11व्या पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातून अभ्यासायची आहे. तर या 11व्या पंचवार्षिक योजनेच्या आराखड्यावर राष्ट्रीय विकास परिषदेने जो विचार विमर्श केला, तर ह्या आराखड्यामध्ये ज्या गोष्टींचा स्वीकार करण्यात आला त्या कालावधीमध्ये 10व्या योजनेमध्ये सरासरी वार्षिक सकल उत्पादन जे आहे म्हणजेच GDP तो वाढला पाहिजे. तर तो 7.2% करण्यात आला, तरी त्यामुळे सर्वसाधारण जनतेच्या समस्येचं जे निराकरण आहे ते निराकरण मात्र होणार नाही. मग या आराखड्यामध्ये आणखीन काय केलं की आराखड्यामध्ये काही गोष्टींवर भर दिला गेला. तर आमच्या रणनीतीकरता तीव्र विकास 2 कारणाकरता आवश्यक आहे. पहिलं कारण सांगितलं जातं, केवळ वेगाने विकसित अर्थव्यवस्थेमध्ये बहुसंख्य लोकांच्या उत्पन्नात वाढ होऊन त्यांच्या राहणीमानाच्या दर्जात वाढ होऊ शकेल. दुसरं कारण, मूलभूत सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सुद्धा तीव्र विकास आवश्यक आहे. म्हणजे विकासाचा वेग वाढला पाहिजे. विकास वेग वाढण्यासाठी आपल्याला ह्या 2 बाबी महत्त्वाच्या आहेत आणि त्या 2 बाबीच्या अनुषंगानं आपल्याला विकासाची पावलं उचलायची आहेत. आणि ह्या विकासाच्या दिशादर्शक दृष्टीनं आपल्याला या 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये जो बदल आहे की ज्या उद्दिष्टांनी हे 11वी योजना समाविष्ट आहे ते आपल्याला बघायचं आहे. आता आर्थिक विकासाची वृद्धी दर वाढून तो 9% जवळपास जाण्याकरिता यथायोग्य धोरणाचा अवलंब करण्यात यावा. लोकसंख्या वाढीचा जो दर आहे 1.5% आणून त्याच्याबरोबर देशीय उत्पादनाचा म्हणजेच GDPचा वृद्धी दर जो आहे हा GDPचा वृद्धी दर 9% झाला, तर 10 वर्षामध्ये दरडोई वास्तविक उत्पन्न दुप्पट होऊ शकतं, असं त्यावेळी या योजनेचा आराखडा मांडताना केलेलं
अभ्यासपूर्ण विवेचन आहे, ज्यामुळे लोकसंख्येतील सर्व वर्गांना किंवा विशेषतः आतापर्यंत वंचित वर्गाला लाभ मिळू शकेल. असा विस्तृत जो आधार आहे, हा आधार असलेला विकास साधण्याचा, विविध योजनांचा समन्वय साधण्यात यावा, हा या योजनेचा प्रमुख उद्देश होता. तर यामध्ये आपल्याला 9% वृद्धी दर प्राप्त करण्यासाठी गुंतवणूक दर जो आहे, हा गुंतवणूक दर 35.1% असला पाहिजे, असं अनुमान या आराखड्यामध्ये काढलेलं आहे. की यामध्ये वास्तव भांडवल उत्पन्न जे अनुपात आहे, कॅपिटल आउटपुट रेशिओ, तर हा 3.9 असण्याची अपेक्षा आहे. तर गुंतवणूक दर 35.1% वाढवण्यासाठी अंतर्गत बचतीचा दर वाढवला गेला पाहिजे. तर तो किती झाला पाहिजे, तर तो 32.3% इतका झाला पाहिजे. आणि त्यामुळे विदेशी गुंतवणुकीद्वारे आपल्याला 2.8% जी साधनं आहेत, ही साधनं प्राप्त होऊ शकतात. की ह्या सगळ्यांच्या ह्याच्यातून आपल्याला विकासाचा दर अपेक्षित कसा गाठता येईल, या दृष्टीनं प्रयत्न करायचा आहे. आणि मग ह्या योजनेच्या पूर्वी जी 10वी योजना होती, ह्या 10व्या योजनेच्या शेवटी 8% वृद्धी दर असल्यास तो वाढवून 11व्या योजनेच्या शेवटी तो 10% असायला हवा, असं मानलं गेलं. आणि मग दारिद्र्य रेषेखालील असणाऱ्या लोकसंख्येमध्ये 10% घट होऊ शकेल. चालू खात्यावरील जी तूट आहे, ही तूट 2.8% होऊ शकेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. शिक्षण असेल, आरोग्य असेल, तर या सगळ्या किंवा इतर ज्या आवश्यक सेवा आहेत, अनिवार्य सेवा म्हणूया, तर ह्या अनिवार्य सेवांकडे सुद्धा लक्ष दिलं गेलं पाहिजे. शिक्षण, आरोग्य, पिण्याचं पाणी, स्वच्छता, सार्वजनिक सेवा आणि बऱ्याच लोकसंख्येला प्राप्त होण्याकरिता प्रयत्न करता येईल. बघा, म्हणजेच ज्या पाणी व्यवस्था आहे, अर्थव्यवस्थेमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट कशाला मानली जाईल, तर शिक्षणाची गुणवत्ता. तर हे गुणवत्ता वाढवण्याचंही ध्येय या योजनेच्या मागे निश्चित होतं. त्यामुळे उत्पादक रोजगार प्राप्त व्हायला हवा. आणि या 11व्या योजनेमध्ये शिक्षणावरील जो खर्च आहे, तर शिक्षणावरील खर्च ही GDPच्या 6% असायला हवा, असं मत मांडलं गेलं. तसेच चांगली गुणवत्ता असलेलं प्राथमिक शिक्षण 14 वर्षांपर्यंतच्या मुलांना देण्याची संविधानात्मक जबाबदारी पूर्ण करायची आहे, असंही या दृष्टीनं मांडलं गेलं. सर्वांना शिक्षण मिळालं पाहिजे. माध्यमिक शिक्षण, तांत्रिक किंवा व्यावसायिक शिक्षण, उच्च तांत्रिक शिक्षण असेल, स्वास्थ्य सेवा असेल, तर ह्या सगळ्यांच्या सोयी, माता बालक आरोग्याची काळजी असेल, शुद्ध पिण्याचं पाणी असेल, तर आवश्यक अशा साफसफाईच्या सेवा असतील, तर याची जी कमतरता आहे ती बहुसंख्य लोकांना भासते आहे. विशेषतः गरीब लोकांकरता या सेवांचा मोठ्या प्रमाणामध्ये अभाव असल्याचं जाणवतं. मग या 11व्या योजनेच्या रूपरेषेमध्ये असं सुचवण्यात आलं आहे की या बाबतीमध्ये पंचायती राज्यामध्ये काळजीपूर्वक निरीक्षण व्हायला हवं. त्याकरिता गैरसरकारी संस्थांचीही मदत घ्यायला हरकत नाही. त्या सेवांकरता केंद्र व राज्य सरकार यांचीही अंदाजपत्रकीय तरतूद वाढवायला हवी. म्हणजेच एकंदरीत या 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपल्याला मागे आलेल्या काही अडचणींना सामोरे किंवा प्रश्न सोडवण्यासाठीचा प्रयत्न केला गेला. या पुढील जो 11व्या योजनेचा भाग आहे तो आपण पुढील लेक्चरला बघूया. धन्यवाद.